मुलांना आवाज येतोय? तर बघा मग आपण एका नवीन चॅप्टरवरती वर्क करू. पेपर सेकंडचं पेपर फर्स्टचं आपलं एक चॅप्टर बाकी आहे. ते म्हणजेच कोणतं आहे, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आणि पेपर सेकंडचे आता दोन अजून इम्पॉर्टंट चॅप्टर बाकी आहे. एक आहे वे ऑप्टिक्स आणि दुसरा आहे दॅट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणता येईल. तर शेवटचे दोन तर मग आपले सेमी कंडक्टर आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिय आहे. तर यातलं आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज वेव ऑप्टिक्स. मग आता आज आपण एक नवीन चॅप्टरवरती वर्क करू. नेक्स्ट घेऊ दॅट इज वेव ऑप्टिक्स. बघा आता या वेव ऑप्टिक्सची सुरुवात जी आहे तर ती बेसिक पॉईंट पासूनच आपल्याला सुरू करायचं आहे, दॅट इज ऑप्टिक्स पासून. आता ऑप्टिक्स नेमका आहे तरी काय बघा, आपण सुरुवात करतो याच्यातला पुढचा पार्ट दॅट इज वे ऑप्टिक्स. आणि वे ऑप्टिक्समध्ये डिस्कस करत असताना मग ऑप्टिक्स पासून सुरुवात करू. ऑप्टिक्स नेमका आहे तरी काय की इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फिनॉमिना ऑफ लाईट. त्यालाच म्हणू आपण ऑप्टिक्स म्हणता येईल, की ज्यामध्ये लाईटचा फिनॉमिना शिकला जाईल त्यालाच काय म्हणू आपण ऑप्टिक्स म्हणता येईल. मग आता लाईटचा फिनॉमिना शिकण्यासाठी आपल्याकडे दोन पार्ट्स आहे. एक म्हणजे रेचा यूज करून आणि दुसरा वेवचा यूज करून. रेचा यूज केला ते झालं रे ऑप्टिक्स आणि वेवचा यूज केला ते झालं वे ऑप्टिक्स म्हणू आपण. मग इथं जी आपल्याला पहिली थेरी शिकायची आहे तर ती आहे न्यूटन कार्पस्क्युलर थेरी. न्यूटन कार्पस्क्युलर थेरी नेमका आहे तरी काय की सर आयझॅक न्यूटनच्या म्हणण्यानुसार लाईट जो आपल्यापर्यंत ट्रॅव्हल करतोय तर तो कसा ट्रॅव्हल करतोय तर इन टर्म्स ऑफ कार्पस्क्यूलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतोय. कार्पस्क्यूल्स नेमका आहे तरी काय तर हे एक मटेरियल पार्टिकल आहे जे परफेक्टली इलास्टिक रिजिड स्पियर्स असतात. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस हे कार्पस्क्यूल आपल्या डोळ्यावरती एंटर करतील तर त्यावेळेस वी गेट अ सेन्सेशन ऑफ लाईट म्हणून. न्यूटनच्या म्हणण्यानुसार द वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम होतं. त्यानंतर सर आयझॅक न्यूटनच्या म्हणण्यानुसार काय ते की डिफरंट कलर ऑफ लाईट, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की लाईट व्हाईट लाईट हा 7 कलरचा कॉम्बिनेशन आहे. मग न्यूटनच्या म्हणण्यानुसार द डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साइज ऑफ कार्पस्क्यूल्स होत आहे. तर मग या न्यूटन कार्पस्क्युलर थेरीचे काही ॲडव्हान्टेजेस आणि काही डिसॲडव्हान्टेजेस होते. याला नंतर कन्वर्ट करण्यात आलं म्हणजे नेक्स्ट थेरी जी होती तर ती आहे मग हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईट. आता हायजीन वेव्ह थेरीच्या म्हणण्यानुसार लाईट जो आपल्यापर्यंत ट्रॅव्हल करतोय तर तो कसा ट्रॅव्हल करतोय तर इन टर्म्स ऑफ वेव्हच्या फॉर्ममध्ये. हायजीननं म्हटलं होतं की ही लॉन्जिट्युडनल वेव्ज आहे, नंतर ते करेक्ट करण्यात आलं होतं की ही एक ट्रान्सव्हर्स वेव्ज आहे. त्यानंतर हायजीनच्या म्हणण्यानुसार the different color of light are due to the different size किंवा different wavelength of the light म्हणता येईल. त्यानंतर when the light enter our retina we get a sensation of light म्हणू आपण. त्यानंतर हायजीननं सांगितलं होतं that is existence of hypothetical medium that is luminiferous ether is present everywhere. पण नंतर हा एक ड्रॉबॅक झाला होता की इतर सगळीकडे प्रेझेंट नाही आहे. हायजीनचं म्हणणं होतं की सगळ्या म्हणजे एअरमध्ये इथर आहे, सॉलिडमध्ये लिक्विडमध्ये आणि व्हॅक्यूममध्ये सुद्धा इथर आहे. त्यामुळं काय होते की लाईट जो ट्रॅव्हल करतोय की लाईट त्याच्यामुळंच काय ना की ट्रॅव्हल करतोय. तर यांच्या म्हणण्यानुसार द वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम विच इज प्रॅक्टिकली प्रूव्ह म्हणता येईल. तर हे होते काही रिलेशन्स होते म्हणजे हे काही पॉईंट्स होते दॅट इज हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईटचे. मग आता या हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईटमध्ये मग पुढचा जो पार्ट आहे तर तो त्यांनी दोन प्रकारचे सोर्सेस सांगितले लाईटचे. एक आहे प्रायमरी सोर्स आणि दुसरा आहे सेकंडरी सोर्स. आता प्रायमरी सोर्स नेमका आहे तरी काय की असा काही सोर्स की जो स्वतः लाईट एमिट करतोय त्याला म्हणू आपण प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. जो स्वतः लाईट एमिट करतो त्याला म्हणाल प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. आणि जो स्वतः लाईट एमिट करणार नाही पण दुसऱ्यापासून लाईट घेऊन मग काय ना की तो पास कर किंवा दुसऱ्यापासून लाईट घेईल तर त्याला काय म्हणू आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणता येईल. बघा लाईटचे सोर्स दोन प्रकारचे. एक म्हणजे तर जो स्वतः लाईट एमिट करतोय त्याला म्हणू आपण दॅट इज प्रायमरी सोर्स आणि दुसरा आहे सेकंडरी सोर्स. मग सेकंडरी सोर्स कशाला म्हणाल की जो दुसऱ्यापासून लाईट घेऊन नंतर एमिट करेल त्याला काय म्हणू आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणता येईल. मग हा जो हायजीनचा कन्सेप्ट आहे तर हा हायजीनचा कन्सेप्ट डिफाईन करण्यासाठी हायजीनने काही टर्म सांगितल्या त्या. एक होता वेव्ह फ्रंट. आता वेव्ह फ्रंट नेमका आहे तरी काय की कन्सिडर करा की तुम्ही कोणताही एखादा पॉईंट सोर्स घेतला, या पॉईंट सोर्स पासून ऑल पॉसिबल डायरेक्शननी लाईट वेव्स एमिट होत आहे.
या प्रकारे. ठीक आहे, इथं आपण एक लाईटचा सोर्स कन्सिडर केला, दॅट इज एस. बघा वेव्ह फ्रंट नेमका आहे तरी काय, तर या वेव्ह फ्रंट म्हणजे या लाईट सोर्स पासून सगळ्या डायरेक्शननी लाईट वेव्स एमिट होत आहे. जर का आपण इक्वल टाइम ड्युरेशन कन्सिडर जरी केला तर या इक्वल टाइम ड्युरेशन मध्ये प्रत्येक वेव्स हे इक्वल डिस्टन्स कव्हर अप करेल. मग जर का तुम्ही त्या पॉईंटवरती असणार म्हणजे त्या डिस्टन्सवरती जे जे काही पॉईंट्स आहे या सगळ्या पॉईंटला जर तुम्ही कलेक्ट जरी केलं तर असा एक स्पेरिकल सरफेस तयार झालेला तुम्हाला दिसून येईल आणि याच स्पेरिकल सरफेसलाच वेव्ह फ्रंट म्हणता येईल. या स्पेरिकल सरफेसलाच काय म्हणू आपण, वेव्ह फ्रंट म्हणता येईल. मग या वेव्ह फ्रंट वरती जर का तुम्ही एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ जरी केला, अ परपेंडिक्युलर ड्रॉन ऍट द सरफेस ऑफ वेव्ह फ्रंट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स, याला म्हणू आपण वेव्ह नॉर्मल. याला काय म्हणाल, वेव्ह नॉर्मल म्हणू. बघा वेव्ह फ्रंट नेमका आहे तरी काय की जो इक्वल टाइम ड्युरेशन मध्ये जी वेव्स ज्या ज्या पॉईंट वरती पोहोचल त्या सगळ्या पॉईंटला जर तुम्ही कलेक्ट जरी केलं किंवा लोकस जरी घेतला तर एक स्पेरिकल सरफेस तयार होईल. याला काय म्हणू आपण, वेव्ह फ्रंट म्हणता येईल. And a perpendicular drawn at the surface of wavefront in the direction of propagation of waves, यालाच काय म्हणू आपण, वेव्ह नॉर्मल म्हणता येईल. तर या वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मलच्या नंतर मग पुढचा जो पार्ट आहे तर त्या वेव्ह फ्रंटचे टाइप्स आहेत. वेव्ह फ्रंटचे एकूण 3 टाइप्स आहेत. एक आहे स्पेरिकल वेव्ह फ्रंट, दुसरा आहे दॅट इज सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट आणि तिसरा आहे प्लेन वेव्ह फ्रंट. बघा वेव्ह फ्रंटचे एकूण 3 टाइप्स आहेत. एक आहे स्पेरिकल वेव्ह फ्रंट, दुसरा आहे सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट आणि तिसरा आहे प्लेन वेव्ह फ्रंट. आता स्पेरिकल वेव्ह फ्रंट नेमका आहे तरी काय की एखादा पॉइंट सोर्स जरी घेतला, या पॉइंट सोर्स पासून इक्वल डिस्टन्स वरती किंवा या पॉइंट सोर्स पासून फायनाइट डिस्टन्स वरती जो वेव्ह फ्रंट क्रिएट होईल त्या वेव्ह फ्रंटला म्हणू आपण स्पेरिकल वेव्ह फ्रंट. दुसरं, आपण जर एखादी स्लिट जरी घेतली किंवा पिन होल जरी घेतली तर या पिन होल किंवा स्लिट पासून इक्वल मुलांना आवाज येतोय का तुम्हाला? मुलांना आवाज येतोय? आवाज येत आहे? अरे आवाज येतोय का? कमेंट करा. मुलांना आवाज येतोय तुम्हाला माझा? ओके. तर बघा आपण डिस्कस करतोय आपण दॅट इज वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटचे मग एकूण 3 टाइप्स घेतले आपण. दॅट इज एक आहे दॅट इज स्पेरिकल वेव्ह फ्रंट, दुसरा आहे दॅट इज प्लेन वेव्ह फ्रंट आणि तिसरा आहे दॅट इज तर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणून. मग स्पेरिकल वेव्ह फ्रंट नेमका आहे तरी काय की एखाद्या लाईट सोर्स पासून एखाद्या म्हणजे लाईट सोर्स कसा घेतला, एक पॉइंट सोर्स पासून एका फायनाइट डिस्टन्स वरती जो वेव्ह फ्रंट क्रिएट होईल त्याला म्हणू आपण स्पेरिकल वेव्ह फ्रंट. दुसरं घेतलं आपण की एखादी स्लिट किंवा पिन होल जरी घेतली की या स्लिट किंवा पिन होल पासून एका फायनाइट डिस्टन्स वरती जो वेव्ह फ्रंट क्रिएट होईल त्याला काय म्हणू आपण, तर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणता येईल. आणि प्लेन वेव्ह फ्रंट नेमका आहे तरी काय, तर स्पेरिकल वेव्ह फ्रंटचा एक छोटासा पोर्शन इनफायनाइट डिस्टन्स वरती तुम्हाला कर्व दिसून न येता एक स्ट्रेट लाईन दिसून येतो आणि यालाच काय म्हणू आपण, तर प्लेन वेव्ह फ्रंट म्हणता येईल. बघा असे 3 वेव्ह फ्रंट्स आहे. एक आहे स्पेरिकल वेव्ह फ्रंट, दुसरा आहे सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट आणि तिसरा आहे प्लेन वेव्ह फ्रंट. इतकं लक्षात आलं? तर या वेव्ह फ्रंटच्या नंतर मग याच्यातला पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे दॅट इज हायजीन प्रिन्सिपल. आता हायजीन प्रिन्सिपल काय म्हणताय की इथं आपण एखादा प्रायमरी सोर्स घेतला, या प्रायमरी सोर्स पासून काही अंतरावरती काय आहे ना की लाईट वेव्स पास होत आहे आणि आपण अशा प्रकारचा एक वेव्ह फ्रंट कन्सिडर केला, याला त्यांनी म्हटलं आहे प्रायमरी वेव्ह फ्रंट. ठीक आहे. मग हायजीन प्रिन्सिपल काय आहे, तर एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे या वेव्ह फ्रंटवर असणारा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो. अँड स्टार्ट एमिटिंग द सेकंडरी वेव्स, आणि इथून सेकंडरी वेव्स अशा ओरिजिनेट होतात. जर का मी इक्वल टाइम ड्युरेशन जरी घेतला तर इक्वल टाइम ड्युरेशन मध्ये प्रत्येक वेव्स हे इक्वल डिस्टन्स ट्रेस करेल.
मग या सगळ्यांचा जर तुम्ही जरी लोकस जरी घेतला तर एक स्पेरिकल सरफेस तयार झाला दिसून येईल, याला म्हणू आपण सेकंडरी वेव्हलेट्स म्हणता येईल. या मग सगळ्या पॉइंट वरती जे काही सेकंडरी वेव्हलेट जनरेट होतील तर या सगळ्या सेकंडरी वेव्हलेटचा एक कॉमन टँजेन्शियल सरफेस रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ न्यू सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणू आपण. बघा तर थोडस तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल, याला थोडं क्लिअर करतो मी. इथं एक पॉइंट सोर्स घेतला, या पॉइंट सोर्स पासून अशा प्रकारच्या वेव्ह ओरिजिनेट होत आहे. इथून एक असा प्रायमरी वेव्ह फ्रंट कन्सिडर केला. आता हायजीन प्रिन्सिपल काय म्हणताय तर दॅट इज एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट वर असणारा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो आणि इथून हा असा सेकंडरी वेव्ह ओरिजिनेट करताय. जर का मी इथं जरी इक्वल टाइम ड्युरेशन वरती प्रत्येक वेव्ह हे इक्वल डिस्टन्स कव्हर अप कराल आणि सगळ्या डिस्टन्सला जर तुम्ही जरी असं कंबाईन जरी केलंय तर लोकस जरी घेतलं तर असा एक स्पेरिकल सरफेस तयार झालेला दिसून येईल. प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला अशा प्रकारचा एक स्पेरिकल सरफेस दिसून येईल. ठीक आहे. आता या सगळ्या स्पेरिकल सरफेसचा जर तुम्ही एक कॉमन टँजेन्शियल सरफेस जरी घेतला तर या प्रकारे बघा, कॉमन टँजेन्शियल सरफेस जरी घेतला तर हा कॉमन टँजेन्शियल सरफेस रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ न्यू सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणू आपण. हाच आहे हायजीन प्रिन्सिपल. हायजीन प्रिन्सिपल काय म्हणताय दॅट इज एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट ऍक्ट एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड स्टार्ट एमिटिंग द सेकंडरी वेव्स. तर या सेकंडरी वेव्हचा इक्वल टाइम ड्युरेशन मध्ये प्रत्येक सेकंडरी वेव्ह हे सेकंडरी वेव्हलेट जनरेट करेल आणि या सगळ्या सेकंडरी वेव्हलेटचा एक कॉमन टँजेन्शियल सरफेस रिप्रेझेंट अ पोझिशन ऑफ न्यू सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. तर यानंतर या हायजीन प्रिन्सिपल डिपेंड असणारे दोन पार्ट्स आहे. एक म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंट, सॉरी कंस्ट्रक्शन फॉर सेकंडरी स्पेरिकल वेव्ह फ्रंट अँड कंस्ट्रक्शन फॉर तर सेकंडरी प्लेन वेव्ह फ्रंट म्हणून. यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे दॅट इज फिनॉमिना ऑफ दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शनचे तुम्हाला 3 लॉज माहित आहे. कोणते कोणते तर इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. दुसरं कोणतं आहे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाई इन अ सेम प्लेन. आणि तिसरा आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सिमिलर वेनी रिफ्रॅक्शनचा फिनॉमिना तुम्हाला माहित आहे. रिफ्रॅक्शनचे पण एकूण 3 लॉज आहेत. कोणते कोणते इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. दुसरं इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाई इन अ सेम प्लेन. आणि तिसरा आहे तर फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू काय होते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नेहमी रिफ्रॅक्टिंग मीडियमचा असतो विथ रिस्पेक्ट टू काय म्हणता येईल इन्सिडेंट मीडियम. यामध्ये अजून एक पुढचा कन्सेप्ट आहे दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट याला डिफाइन कसं कराल द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. सिमिलर वेनी याला असं पण लिहिता येईल दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. वेवलेंथच्या फॉर्म मध्ये काय राहील द रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज फिनॉमिना ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन नेमका आहे तरी काय की एका मीडियम मधून लाईट येऊन त्याच मीडियम मध्ये रिटर्न जाणे, या फिनॉमिनाला काय म्हणू आपण तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन नेमका आहे तरी काय की एका मीडियम मधून लाईट येऊन दुसऱ्या मीडियम मध्ये पास होत असते, त्याची डायरेक्शन बदलणे, या डायरेक्शन बदलाच्या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणता येईल. तर रिफ्लेक्शनचे एकूण 3 लॉज आहेत. रिफ्लेक्शनचे 3 लॉज कोणते तर सर्वात पहिलं इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. दुसरं कोणतं आहे इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अँड नॉर्मल लाई इन अ सेम प्लेन. आणि तिसरा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणता येईल. सिमिलर वेनी आपण डिस्कस केलं दॅट इज रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन नेमका आहे तरी काय की एका ट्रान्सपरंट मीडियम मधून लाईट येऊन दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये लाईट जात असताना तो सरळ न जाता त्याची डायरेक्शन बदलणे, या डायरेक्शन बदलाच्या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे एकूण 3 पार्ट्स आहेत. कोणते कोणते तर 3 लॉज. सर्वात पहिलं इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. नंबर 2 इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाई इन अ सेम प्लेन. आणि तिसरा आहे
फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू काय असेल तर कॉन्स्टंट किंवा यालाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणता येईल. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी याला कसं डिफाइन करू आपण द रेशो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज डिफाइंड ॲज the ratio of velocity of light in first medium to the velocity of light in second medium. आणि दुसरा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ वेवलेंगच्या फॉर्म मध्ये कसं डिफाइन केलं जाईल द रेशो ऑफ कुणाचा रेशो राहील तर वेवलेंथ ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द वेवलेंथ ऑफ लाईट इन काय म्हणता येईल सेकंड मीडियम म्हणू आपण दॅट इज λ1 डिवायडेड बाय λ2 म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. तर हे झालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे मुलांना? इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे? इथपर्यंत समजलंय? ठीक आहे. आज मग आपण थांबून घेऊ. वाचलेला पार्ट मग नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करता येईल. थँक्यू.